अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, अतिशय महत्वाची लक्षवेधी आज मी इथे मांडलेली आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये दहिसर गावठण येथे भूमिपुत्र 133, त्याचप्रमाणे दौलतनगर, साईनाथ नगर, नूतन नगर, दौलतनगर मध्ये झोपडपट्टी, नेहरू नगर, संतोष नगर, त्याचप्रमाणे इंदिरा नगर, असे जवळजवळ 1800 ते 2000 झोपडीधारक हे रेल्वेच्या अंतर्गत घरे आहेत. अध्यक्ष महोदय, भारतीय रेल्वे गृहनिर्माण हा राज्याचा विषय मानते. याचा अर्थ असा की बेदखल केलेल्या झोपडपट्टी रहिवाशांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे. पण अध्यक्ष महोदय, आपलं जे धोरण आहे की महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्विकास आणि पुनर्वसन कायदा 1971 ची यशस्वीपणे अंमलबजावणी राज्य सरकार करत आहे. या कायद्यात असे नमूद केले आहे की सन 2011 पूर्वी अस्तित्वात असलेल्या आणि प्रकल्पग्रस्त असलेल्या कोणत्याही झोपडपट्टी कुटुंबाचे पुनर्वसन न चुकता केले जाईल. त्यासाठी मतदार यादीचं नाव नोंदणी एकमेव पात्रता निकष आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात जी लोक राहत आहेत त्यांच्याकडे दहिसर गावठण मध्ये जे 133 लोक राहत आहेत त्यांच्याकडे 60 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. आणि अध्यक्ष महोदय, दुसरे जे माझ्या मतदारसंघात साईनाथ नगर, त्याचप्रमाणे दौलत नगर या ठिकाणी जी लोक राहत आहेत त्यांच्याकडे अध्यक्ष महोदय, त्यांच्याकडे इलेक्शनचं कार्ड आहे, त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत. तर माझी राज्य शासनाला विनंती आहे की अशा झोपडी धारकांना आपण आपला जो झोपडपट्टी पुनर्वसन कायदा 1971 नुसार आपण त्यांना MMRDA माध्यमातून घर देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, अध्यक्ष महोदय, 2011 नंतरचे जे झोपडीधारक आहेत त्यांना स्वशुल्काने तुम्ही घर देतात, त्याच धर्तीवर ह्या लोकांना घर देणार का, हा दुसरा प्रश्न आहे. आणि अध्यक्ष महोदय, महत्वाचं की दहिसर हे मुंबईतलं शेवटचं स्टेशन आहे. आज अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारांना सकाळी किंवा संध्याकाळी रेल्वे स्टेशनला गाडी पकडता येत नाहीये, कारण की इंदिरा नगरची झोपडपट्टी ही ट्रॅकवर आहे. आणि आमचे खासदार आणि केंद्रीय मंत्री आदरणीय पियुषजी गोयल यांनी स्मार्ट स्टेशन मध्ये दहिसर हे स्मार्ट स्टेशन मध्ये घेतलेलं आहे, परंतु रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी जागा नाहीये. अध्यक्ष महोदय, माझी कळकळीने सरकारची विनंती आहे की ह्या बाबत आपण ठोस धोरण घेऊन ह्या लोकांचं पुनर्वसन करावं व दहिसर मध्ये ज्या आमच्या स्मार्ट स्टेशन आणि प्लॅटफॉर्म वाढण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण मदत करावी अशी मी विनंती करते. सरकारने उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही रेल्वे केंद्र शासन व राज्य शासन यांच्या समन्वयाने धोरणात्मक निर्णय घेण्याचे नियोजित आहे. ह्याचा आपण धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मी आपणास विनंती करते. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मनीषाताईंनी त्यांच्या मतदारसंघातला जो प्रश्न या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये दहिसर गावठणमध्ये 135 प्रकल्प बाधित आहेत आणि नूतन नगर, नेहरू नगर, संतोष नगर, दौलत नगर आणि दहिसर पश्चिम मध्ये 1300 झोपडीधारक आहेत. आणि सन्मान्य सदस्यांनी अशी मागणी केलेली आहे की मेट्रोच्या संदर्भामध्ये MMRDA जसा पुढाकार घेऊन झोपडपट्टीचं पुनर्वसन करते त्या पद्धतीने आपल्या मतदारसंघामध्ये करावं. परंतु ही जी जागा आहे ही रेल्वेची जागा आहे आणि झोपडपट्टी पुनर्वसनाचे रेल्वेचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये जोपर्यंत रेल्वे जागा देत नाही किंवा रेल्वे NOC देत नाही तोपर्यंत SRA प्रकल्प होत नाही. परंतु याच्यामध्ये शासनानं पुढाकार घेऊन केंद्र शासनाला म्हणजे रेल्वेला पत्र लिहिलेलं आहे, त्याची NOC मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली जाईल की मुख्यमंत्री महोदयांचं पत्र केंद्र शासनाला पाठवलं जाईल. परंतु जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत
हे सगळे रेल्वेवर अवलंबून आहेत आणि म्हणून रेल्वेनं एनओसी दिल्यानंतर याची पुढची कारवाई केली जाईल. एक मिनिट, मला वर जायचं आहे म्हणून थोडा वेगळा विषय 1 मिनिटात घेतो. अध्यक्ष महोदय, भुजबळ साहेबांनी एक चांगला विषय लक्षात आणून दिला आहे की आपली भारतीय क्रिकेट टीम ही, अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की वर्ल्ड कपमध्ये बार्बाडोसला जो वर्ल्ड कपची फायनल झाली त्या फायनलमध्ये भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवलेला आहे. त्यामुळे मी आपल्यामार्फत किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी एक अधिकृत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव हा या ठिकाणी मांडावा, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो. त्यासोबत अध्यक्ष महोदय, नाही, आपण ठराव वेगळा आणतोय, म्हणजे मुख्यमंत्री मांडतील ते किंवा मुख्यमंत्री मांडतील, आपण ऑफिशियल ठराव आणू तेव्हा अनुमोदन द्या. नाही, काही कॉम्पिटिशन नाही, तुमच्यासारखं आमचं नाही आहे. तुमच्याकडनं अशा गोष्टी शिकत नाही आम्ही. पण अध्यक्ष महोदय, एक अजून गोष्ट मला सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. खरं म्हणजे अशा गोष्टी आपण सभागृहात मांडत नाही, पण वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे म्हणून या ठिकाणी मांडलं पाहिजे की राज्यामध्ये पहिल्यांदाच या राज्याच्या प्रशासनामध्ये मुख्य सचिवपदी एक महिला अधिकारी श्रीमती सुजाता सौनिक यांची निवड त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच एक महिला अधिकारी या राज्याच्या मुख्य सचिव झाल्यामुळे त्यांचं आपण निश्चितपणे या ठिकाणी अभिनंदन करूया. आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालेलं आहे की मुख्य सचिव पदी देखील पहिल्यांदा महिला आणि डीजीच्या पदावरही पहिल्यांदा महिला अधिकारी, अशा दोन्ही अध्यक्ष महोदय हे पहिल्यांदा या ठिकाणी झालेलं आहे. आणि यासोबत नाना भाऊ, काळजी करू नका, अजून काही पदांवर पाहिजे तर तिथे करू आपण. आणि एक अजून मला निदर्शनास आणून द्यायचं आहे अध्यक्ष महोदय, कारण सारखे पत्रकार विचारतात आणि सभागृहाचा अधिकार आहे म्हणून, अध्यक्ष महोदय, आज खरं म्हणजे ब्रिटिशकालीन जे फौजदारी कायदे होते ते कायदे बदलून आपण आपल्या देशात बनलेला जो काही भारतीय न्याय संहिता असा जो एक कायदा आहे हा आजपासून लागू झालेला आहे. आणि या संदर्भात मी खरं म्हणजे पहिल्यांदाच हा कायदा लागू झाल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांचं अभिनंदन देखील करतो. आणि सातत्याने पत्रकारे विचारतायत